नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे MSBT डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या ज्या काही हिवाळी परीक्षा 2024 म्हणजेच विंटर 2024 ची एक्झाम ही उद्यापासून सुरू होत आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला काही विचारलं, काही जणांचे कॉल आले की त्यामध्ये हल्ली MSBTच्या वेबसाईटवरती प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत ते दिसत नाही आहेत. तर मी म्हटलं आता ह्यावर आपण व्हिडिओ बनवावा. तर मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला आहे. चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत ते डाउनलोड कशा प्रकारे करायचं आहे हे आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुमच्या मोबाईलमध्ये गूगल ओपन करायचं आहे आणि ते बघा, तुम्ही टाईप करायचं आहे MSBT प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऑफिशियल वेबसाईट. ते बघा टाईप केलेलं आहे मी. हे बघा इथे टाईप केल्यावरती किंवा तुम्हाला मी ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर पहिली जी वेबसाईट येईल बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सर्च, यावरती बघा ई-कंटेंट MSBT ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. ती तुम्ही क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावरती बघा इथे येईल महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई. इथे तुम्ही हे बघा हे एक्झाम सिलेक्ट करायचे. तर मित्रांनो, जी इथे बघा तुम्ही म्हणाल की 2020 पासून पुढे 21पर्यंत दिसत नाही. तर मित्रांनो, 2020 पासून जी काही कोविडची पॅन्डेमिक सिच्युएशन होती ती सुरू झाली होती. त्यामुळे ह्या एक्झाम ज्या होत्या त्या ऑनलाईन झाल्या होत्या. त्यामुळे इथे ऑफलाईन पेपर कोणतेही झाले नव्हते. समर 22 हा तुम्ही समर 22 सिलेक्ट करू नका, शक्यतो विंटर 22 करा. कारण समर 22ला जे स्टुडंट होते सर्व थर्ड इयरचे ते पासआउट झालेले होते ऑनलाईनमध्ये. आणि तुम्हाला विंटर 22 पासून 22 समर 23 विंटर 23 आणि समर 24पर्यंतचे पेपर तुम्हाला पाहता येतील. तर सध्या आपण हा व्हिडिओ थर्ड इयरच्या मुलांसाठी बनवत आहोत. थर्ड इयरची मुलं होती ही सध्या आय स्कीमची मुलं आहेत आणि सेकंड इयरला मुलं आहेत ती के स्कीमची मुलं आहेत. तर आताच्या व्हिडिओमध्ये मी आय स्कीमचे पेपर कसे डाउनलोड करायचे आहे ते मी सांगणार आहे. आणि उद्या माझा के स्कीमच्या मुलांनी कशाप्रकारे पेपर मिळवायचे त्याचा पण व्हिडिओ मी उद्या अपलोड करण्याच. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही बघा इथे कोणतीही तुम्ही एक सिलेक्ट करू शकता. मी समर 24 करतो. आता मी इथे बघा, तुम्हाला तुमच्या पेपरचा कोड माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर मी इथे बघा एक कोड टाकतो जो इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा आहे. त्याचा कंट्रोल सिस्टीम अँड PLCचा हा बघा 22531. ते मी सबमिट करतो. सबमिट केल्यावरती बघा इथे असं येईल ॲक्शन. इथे आता मी हा इथे डाउनलोड करतो. हे बघा डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या जिथे तुमचे PDF वगैरे डाउनलोड होते तिथे तुम्ही पाहू शकता. हे बघा अशा प्रकारे पेपर दिसेल. हे बघा समजलं तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करायचं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण उद्यापासूनच पेपर सुरू होत आहेत. त्यांना आज निश्चितच या व्हिडिओची मदत होईल. अशा प्रकारे तुम्ही सर्व कोणत्याही ब्रांचचे, मी आता इथे फक्त इलेक्ट्रॉनिक्सचे दाखवले, तुम्ही कोणत्याही ब्रांचचे तुम्ही पेपर जे काय आहेत ते डाउनलोड करू शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ.